आपण कोण आहात मला कल्पना नाही, पण कात्यायनी देवीची कथा कथन करताना ते ऐकताना मी गुंग झाले आणि मला कळलंच नाही की कधी रात्र झाली. देवी, आपल्याला हा अनुभव आला कारण आपण एकाग्र झाला. बरं, रात्र झाली आहे, अंधार आहे, दिवे लावावे असं मला वाटतं. खरं तर अशा चांदण्या रात्री दिवे असूच नये. जर आपल्याला आपल्या आत झाकून पाहायचं असेल, जर आपल्याला आपल्या आतील प्रकाश पाहायचा असेल, तर असा अंधार असणे उत्तमच होय ना? असेलही, पण तुम्ही या पणत्या तुमच्या शक्तीने प्रकट केल्या. मला जेजुरी गडाची आठवण झाली. गडावर संध्याकाळ झाली की पणत्या मी स्वतः प्रज्वलित करायचे. प्रसन्न व्हायचं वातावरण. देवी, आपल्याला जेजुरीची आठवण होणे हे स्वाभाविक आहे. केवळ जेजुरीचेच नाही, माझे आराध्य आहेत तिथे. माझे पती आहेत श्री खंडेराय. त्यांचे देखील मला स्मरण होते. परंतु देवी, अशी वार्ता आहे की आपण श्री खंडेरायांवर रागावला आहात. लोकांना केवळ माझा क्रोध दिसतो, पण श्री खंडेरायांवर माझे किती प्रेम आहे हे मलाच ठाऊक आहे. देवी, मी आता या इथे अल्प काळ आहे, तरी पण आपल्याला मला जे जे सांगायचे आहे ते सांगण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन. श्रवण करायला आवडेल मला, कारण इथला प्रत्येक क्षण माझ्यासाठी महत्वाचा आहे. पण एक आहे, मला तुमच्या कथेने अल्पज्ञान झाले आहे. देवी, मी आपल्याला ह्यापुढची जी कथा सांगणार आहे त्यांनी आपल्याला निश्चितच काहीतरी स्मरण होईल. म्हणजे तुम्हाला प्रयत्न करायचेच आहेत तर? होय. कोणाची कथा आहे ही? कथा आहे स्कंद मातेची. कोणी स्कंद माता? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.